नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। नेट परीक्षा घोटाळा प्रकरण चांगलेच तापले। हल्लीच घेण्यात आलेल्या वैद्यकीय नेट परीक्षेमध्ये पेपरफुटी प्रकारात पैकीच्या पैकी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून या परीक्षेबाबत या विद्यार्थ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नारेबाजी करत धडक मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी नेला व झालेल्या परीक्षेची CID चौकशी होऊन दोषींवर सक्त कार्यवाही व्हावी अशी मागणीचा अर्ज विटा तहसीलदार उदयसिंग गायकवाड यांना देण्यात आला। इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड। शिक्षणाच्या हक्काचं जेव्हा या शिक्षणाचा बाजार मांडला जाईल, असा काया बाजार केला जाईल, तेव्हा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही मैदानात उतरेल। या 4 जूनला जी वैद्यकीय प्रवेशासाठी जी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते, 4 जूनला NTA मार्फत त्याचा निकाल लावला जातो आणि निकाल लागताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होतं। गोंधळाचं वातावरणाचं कारण ही तसंच आहे। जिथं विद्यार्थ्यांना अहोरात्र मेहनत करून 600 गुण प्राप्त होत नाही, तिथं विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, म्हणजे 720 पैकी 720 गुण मिळाले। तर 1 नाही 2 नाही तर तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले या परीक्षेमध्ये, आणि तेही एका सेंटरवरच्या। तर हा गैरप्रकार घडूच कसा शकतो, याचं उत्तर NTA ने द्यायलाच हवं। म्हणजे इतके वर्ष विद्यार्थी मेहनत करतात, अहोरात्र कष्ट करून ही एक्झाम क्रॅक करायचा प्रयत्न करतात, तिथं विद्यार्थ्यांना पास व्हायचे इतके मार्क सुद्धा उपलब्ध होत नाही। तर हे पेपर विद्यार्थ्यांना लाखो रुपये घेऊन त्यांच्याकडून जुगाडून त्यांच्या मोबाईलवरती येतात आणि त्यामुळे या गैरप्रकारामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे, काहींनी तर आत्महत्या देखील केलेली आहे। तर या प्रत्येक विद्यार्थ्यावर अन्याय होतोय, तर या अन्यायाला न्यायात बदलून देण्यासाठी आम्ही आज जाहीर निषेध करतोय NTAचा। बोल भारत माता की जय। मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे। की हा भ्रष्ट कारभार आहे। या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला, अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले, काहींनी आत्महत्या केल्याही देखील। जर अशा गोष्टी जर राष्ट्रासाठी घातक असतील, भ्रष्ट कारभार जर होत असेल, तर उद्या तयार होणारा डॉक्टर हा कुठल्या दर्जाचा असेल हा प्रशासनाने विचार केला पाहिजे। हा तोच डॉक्टर असणार आहे जो ऑपरेशन करताना कैची, कॉटन किंवा ब्लड पोटामध्ये सोडून येईल। ज्यावेळी अशा निकृष्ट दर्जाचे डॉक्टर या समाजात तयार होतील, तर तो राष्ट्र काय घडू शकतो, त्या राष्ट्राची ताकद काय असू शकते, या भ्रष्ट कारभारावरून कळून येते। या राष्ट्राची शक्ती कमकुवत करण्याचा हा भ्रष्ट सरकारचा किंवा हा भ्रष्ट संस्थांचा कारभार उघडकीस येत आहे। तरी सुद्धा आम्ही ही वारंवार मागणी चालू ठेवणार आहे। जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत CBI चौकशी झालीच पाहिजे। CBI चौकशीसाठी NTA वरती दबाव हा आलाच पाहिजे आणि या चौकशीचा निकाल हा खुल्या प्रकारे दिलाच पाहिजे। सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत आणि हा झालेला ऑड नंबरिंगचा प्रकार आणि यामधल्या दोषींवरती कारवाई ही झालीच पाहिजे। यासाठी विद्यार्थी परिषद ही मैदानामध्ये उतरलेली आहे आणि हा न्याय घेतल्याशिवाय विद्यार्थी परिषद ही मागे हटणार नाही। भारत माता की जय, भारत माता की जय। विद्यार्थियों के सम्मान में ABVP मैदान में। मध्ये घोटाळा झाल्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आक्रोशाचे वातावरण दिसत आहे आणि याच कारणाने विटा येथील काही विद्यार्थी तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांचा या नेट परीक्षेमध्ये सक्त विरोध आहे। कारण पैकी ते पैकी गुण जे मिळालेले आहेत त्याबाबत त्यांची निषेध करण्याची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळेच ते तहसील कार्यालयामध्ये आज येऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विटा, अरे कब तक देश से गद्दारी करोगे तुम? हम भ्रष्टाचार को मिटाना जड़ से मिटाना जानते हैं और हम ABVP के चित्ते हैं, ना रुकते हैं ना झुकते हैं।
अब करते होंगे हित में बात तो होगी क्योंकि एबीवीपी मैदान में है. आपण बघितलं असेल की एनटीए मार्फत जी एनटीए अंतर्गत जी परीक्षा घेतली जाते नीट यूजी म्हणून त्यामध्ये परवा दिवशी पेपर फुटी सारखे प्रकरण घडले गेले. आपण जर विचार केला तर दरवर्षी या परीक्षेमध्ये 1 ते 2 विद्यार्थी 720 ते 720 मार्क त्यांना पडतात, पण यावर्षी पेपर फुटीमुळे तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क पडले गेले. जर आपण विचार करायला गेलो तर एक प्रश्न 4 मार्काला आणि निगेटिव्ह मार्किंग देखील 4 मार्क असल्यामुळे ऑड नंबर मध्ये सरासरी येऊ शकत नाही. काही विद्यार्थ्यांना 719 मार्क 713 मार्क हे कदापि पडूच शकत नाहीत अशी मार्क या एनटीएने दिले गेलेले आहेत. अरे आपण ज्या वैद्यकीय क्षेत्राला देवाचा दर्जा देतो त्या ठिकाणी हा गैरप्रकार हा पसारा घडलेला आहे. आणि आपण काय कोणी सावकाराची मुलं नाही. आपले आई वडील रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करतात आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांना विद्यार्थ्यांच्यावर विश्वास असतो की हा पुढे जाऊन काहीतरी शिकेल, पण या जर विश्वासाला तडा देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते खऱ्या अर्थानं एनटीएने केलेलं आहे. या निकालामुळे जर विद्यार्थ्यांनी डिप्रेशन मधून काही विद्यार्थ्यांनी अशा आत्महत्या केल्या तर त्या आत्महत्याला जर खऱ्या अर्थानं कोण जर जिम्मेदार असेल तर ते खऱ्या अर्थाने एनटीए आहे. अरे अशा प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, काढायचं काय? खाली डोकं वर पाय. आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून या प्रशासनाला मागणी आहे की त्यांनी सीबीआय चौकशी बसवावी, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही आणि असल्या गैरप्रकाराला कदापि थारा देणार नाही. धन्यवाद. बघा मित्रांनो, आज पूर्ण देशामध्ये या झालेल्या परीक्षेच्या पैकी जे गुण मिळालेले आहेत याचा आक्रोश पूर्ण देशामध्ये चालू आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवर आज या विद्यार्थ्यांचा आक्रोश आपण बघू शकता. इंडिया न्यूज 28 दिलीप गायकवाड, सांगली जिल्हा प्रतिनिधी.